Okay, in this subject in network and information security, we have 5 units. First unit is computer and information security. Computer and information security, this unit includes the various topics, that is a foundation of on fundamental of computer security, some basic things about the computer security like a definition and a need of computer security. Security basics are there. We can see this CIA model, that is confidentiality, integrity and availability. Along with this, we will see the various terms like accountability, non-repudiation and reliability. Then second topic is about risk and threat. Risk and threat analysis. That means what is the risk and what are the different threats. Like asset, vulnerability, threats, risk and the countermeasure of all these threats. So, what are the threats to security? Threats to security. So, there are different threats to security. आता ॲक्च्युली हे काय आपण म्हणू शकतो की काय धोकादायक आहे इन केस ऑफ सिक्युरिटी. तर तिथे व्हायरसेस आहेत. देन जर व्हायरस म्हटला आपण हा फर्स्ट जर का सिक्युरिटी थ्रेट असेल तर आपल्याला थोडंसं याच्याबद्दल जास्तीची माहिती आपल्याला इथे घ्यायची आहे की कुठले कुठले फेजेस आहेत व्हायरसेसचे, कुठले कुठले टाइप्स आहेत त्या व्हायरसेसचे, हाऊ विल डील विथ द व्हायरस, देन वर्म्स, ट्रोजन हॉर्स, इंट्रुडर्स and insiders. So all these are the threats to security. Next topic आपण जर पाहिला तर टाइप ऑफ अटॅक्स. याच्याच मध्ये दुसरा एक टॉपिक आहे अटॅक्स. टाइप ऑफ अटॅक. त्याच्यामध्ये अटॅक म्हणजे काय पहिले, त्यानंतर त्याचे दोन टाइप्स, ॲक्टिव्ह अटॅक अँड पॅसिव्ह अटॅक, त्यानंतर डिनायल ऑफ सर्व्हिस, त्यानंतर डिनायल ऑफ डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस डीडॉस, बॅकडोर म्हणजे काय, त्यानंतर ट्रॅपडोर म्हणजे काय, स्निफिंग, स्पूफिंग, मॅन इन द मिडल अटॅक, हे सगळे काय आहेत अटॅक्सचे टाइप्स आहेत. रिप्ले अटॅक पण आहे, TCP/IP हॅकिंग आहे, त्याला आपण स्टडी करणार आहोत या सगळ्या गोष्टींना. इन्क्रिप्शन अटॅक पण आहे. हा नेक्स्ट पॉईंट आहे. त्यानंतर ह्या युनिटमध्ये आपण पुढे गेलो तर ऑपरेटिंग सिस्टमचे सिक्युरिटीज, OS सिक्युरिटी. OS सिक्युरिटी कोणते कुठले असतील, आपण कसं सिक्युअर करणार, हाऊ वी कॅन सिक्युअर our operating system. It may be Windows operating system or it may be Linux operating system. तर आपण काय करायला पाहिजे त्यासाठी, तर ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट्स आपण इथे काय यूज करणार, अपडेट वी आर ॲक्च्युली वी विल अपडेट द ऑपरेटिंग सिस्टीम रेग्युलरली. त्याच्यामध्ये आपण काय करणार, हॉटफिक्स, पॅचेस असतील त्याच्यामध्ये त्याला डाउनलोड करायचं, हॉटफिक्स असेल त्याला डाउनलोड करायचं, इन्स्टॉल करायचं. देन सर्व्हिस पॅक. तर हे कधी तुम्हाला मिळेल सर्व्हिस पॅक वगैरे, हे सगळ्या गोष्टी जर तुमची जेन्युइन ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर. हा पुढचा पॉईंट झाला. नंतर ह्या युनिटमध्ये शेवटचा पॉईंट हा रिगार्डिंग द इन्फॉर्मेशन, देन नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन क्लासिफिकेशन, क्रायटेरिया फॉर इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन कशाला म्हणायचं, डेटा जेव्हा कन्वर्ट करतो आपण एखाद्या पर्टिक्युलर आउटपुटमध्ये आपण त्याला इन्फॉर्मेशन म्हणतो, त्याची गरज काय आहे, त्याला आपण सिक्युअर कसं करणार, त्याचे क्लासिफिकेशन कोणते कोणते आहेत, नीड ऑफ सिक्युरिटी कोणते आहे, बेसिक प्रिन्सिपल ऑफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण फर्स्ट युनिटमध्ये स्टडी करणार आहोत. नंतर येतो सेकंड युनिट,
युनिट 2. ह्या युनिट 2 मध्ये टोटल 5 युनिट आहेत. तर ह्या युनिटमध्ये आपण काय करणार, तर युजर ऑथेंटिकेशन अँड ॲक्सेस कंट्रोल. सेकंड युनिट आहे युजर ऑथेंटिकेशन अँड ॲक्सेस कंट्रोल. हा सेकंड युनिट आहे. या युनिटमध्ये आयडेंटिफिकेशन अँड ऑथेंटिकेशन ह्या दोन टर्म्स आपण इथे कन्सिडर करणार आहोत, स्टडी करणार आहोत. याच्यामध्ये युजर नेम अँड पासवर्ड. आपण ऑपरेटिंग सिस्टीमला जेव्हा आपण ऑन करतो त्यावेळेस आपल्याला युजर नेम टाकावा लागतो, पासवर्ड. याची गरज काय आहे? टू टायटन द सिक्युरिटी. म्हणजे नो वन शुड ॲक्सेस द our computer system or laptop. So that is access control. So user authentication and access control ह्यामध्ये आपण युजर नेम, पासवर्ड ह्या गोष्टी आपण पाहतो. त्यानंतर आपण स्वतःच पासवर्ड टाकला आणि विसरून गेलो तर आपण काय करणार, मग गेसिंग द पासवर्ड, हाऊ द पासवर्ड शुड नॉट बी अँड हाऊ पासवर्ड शुड बी. पासवर्ड कसं असायला पाहिजे आणि पासवर्ड कसं नसायला पाहिजे हे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर पासवर्ड अटॅक कुठले कुठले असू शकतात. पासवर्ड अटॅक याच्यामध्ये पिगी बॅकिंग, शोल्डर सर्फिंग, डम्पस्टर डायव्हिंग ह्या 3 गोष्टी तिथे आपण सिंपल कॉन्सेप्ट आहेत तर ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे याच्यामध्ये पासवर्डच्या नंतर दॅट इज बायोमॅट्रिक. ह्या युनिटमध्ये बायोमॅट्रिक. तर बायोमॅट्रिक कशासाठी असते, दॅट इज अबाउट द ह्युमन जेस्चर, फिंगरप्रिंट्स, त्यानंतर हँड प्रिंट्स, रेटिना, त्यानंतर वेरियस पॅटर्न्स, व्हॉइस पॅटर्न्स, सिग्नेचर अँड रायटिंग पॅटर्न्स, इव्हन की स्ट्रोक ऑल्सो. सो दॅट गोज अंडर द बायोमॅट्रिक्स. त्यानंतर शेवटचा पॉईंट आहे या युनिटमध्ये ॲक्सेस कंट्रोल. ॲक्सेस कंट्रोलमध्ये ॲक्सेस कंट्रोल म्हणजे काय, त्याची डेफिनेशन, त्यानंतर ऑथेंटिकेशन मेकॅनिझम, कुठले कुठले ऑथेंटिकेशन मेकॅनिझम आहे. आपण 2 गोष्टी इथे पाहणार आहोत, ऑथरायझेशन अँड ऑथेंटिकेशन. सो देर इज अ डिफरन्स बिटवीन ऑथरायझेशन अँड ऑथेंटिकेशन. त्यानंतर प्रिन्सिपल ऑथेंटिकेशन, देन ऑथरायझेशन, ऑडिट पॉलिसीज. ऑडिट पॉलिसीजमध्ये डॅक, मॅक, आरबॅक. तर हे मॅन्डेटरी ॲक्सेस कंट्रोल, डिस्क्रिशनरी ॲक्सेस कंट्रोल हे आपण ह्या सेकंड युनिटमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर मी रिव्ह्यू घेत आहे इंट्रोडक्शन टू ऑल द युनिट्स इन शॉर्ट. त्यानंतर युनिट 3 आपण पाहणार आहोत. ह्या युनिट 3 युनिटमध्ये क्रिप्टोग्राफी आपण इथे करणार आहोत. क्रिप्टोग्राफी. क्रिप्टोग्राफी क्रिप्टोग्राफी म्हणजे काय, ह्यामध्ये क्रिप्टोग्राफी म्हणजे काय असते. ॲक्च्युली दिस टर्म इज द कॉम्बिनेशन ऑफ मेनी टर्म्स. त्याच्यामध्ये आपल्याला पाहावं लागेल प्लेन टेक्स्ट म्हणजे काय. जे काही तुम्हाला वाचता येते इथे हे सगळं काही दिसते दॅट इज अ प्लेन टेक्स्ट. पण हेच जर का तुम्हाला त्याचं मिनिंग तुम्हाला कळत नसेल तर आपण त्याला म्हणतो सायफर टेक्स्ट. म्हणजे प्लेन टेक्स्ट आहे तो, त्यानंतर सायफर टेक्स्ट. प्लेन टेक्स्ट जे तुम्हाला वाचता येते आणि सोबत सोबत याचा अर्थ पण कळतो तो प्लेन टेक्स्ट. आणि दुसरा आहे सायफर टेक्स्ट. सायफर टेक्स्ट, दिस प्लेन टेक्स्ट कन्व्हर्ट्स इनटू नॉन रीडेबल अँड नॉन अंडरस्टँडेबल टेक्स्ट, दॅट इज कॉल्ड ॲज सायफर टेक्स्ट. तर हे आपण इथे ह्या युनिटमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर क्रिप्टोग्राफी तर आहेच, सोबत क्रिप्टॅनॉलिसिस. क्रिप्टोग्राफी ह्या युनिटमध्ये क्रिप्टॅनॉलिसिस पण आपल्याला पाहायचं आहे की हाऊ टू कन्व्हर्ट सायफर टेक्स्ट, हाऊ टू कन्व्हर्ट प्लेन टेक्स्ट फ्रॉम द सायफर टेक्स्ट रिव्हर्समध्ये आपल्याला सायफर टेक्स्टमधून प्लेन टेक्स्ट कसं कन्व्हर्ट करायचं आणि विदाउट नोईंग who has created the ciphertext. The creator of the ciphertext don't aware about that somebody is converting that ciphertext into plain text. So that is goes under the ethical hacking. Whether the hacking is legal or not legal, that is another issue actually. पण हे क्रिप्टॅनॉलिसिसमध्ये
होते. आणि क्रिप्टनालिस्ट म्हणजे काय, जो सायफर टेक्स्ट टू प्लेन टेक्स्ट कन्व्हर्ट करतो without having any algorithm or without knowing anything. That means without awareing, किंवा आपण म्हणू की त्या क्रिएटरला माहीत न करता आपण त्याला कन्व्हर्ट केला, तो हॅकिंगचाच प्रकार झाला ना तो. तर त्या व्यक्तीला आपण क्रिप्टनालिस्ट म्हणतो. जो कोणी करत असेल त्याला आपण क्रिप्टनालिस्ट म्हणतो. त्यानंतर क्रिप्टनालिसिस झाल्यानंतर क्रिप्टोलॉजी. सो इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ एन्क्रिप्शन अँड डिक्रिप्शन. एन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शन ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय की क्रिप्टोलॉजी. तर एन्क्रिप्शन म्हणजे काय, कन्व्हर्टिंग प्लेन टेक्स्ट टू सायफर टेक्स्ट, दॅट इज एन्क्रिप्शन. अँड डिक्रिप्शन म्हणजे काय, कन्व्हर्टिंग सायफर टेक्स्ट बॅक इन टू प्लेन टेक्स्ट. मग आता तुम्ही म्हणाल की आपण आधी जे क्रिप्टनालिसिस म्हटलं होतं आणि डिक्रिप्शन म्हटलं होतं, हे दोन्ही सारखे आहेत का, नाही. डिक्रिप्शनमध्ये मला की माहिती असते, अल्गोरिथम माहीत असतो. आपल्याला काय माहीत आहे, एक की माहीत पाहिजे असते, त्यानंतर आपल्याला अल्गोरिथम माहीत पाहिजे असतो, म्हणजे मेथड की कशी आपण त्याला कन्व्हर्ट करणार, हे सगळं माहिती असते, हे लीगल असते. पण क्रिप्टनालिसिसमध्ये काय होते, मला की माहीत नसते, मला अल्गोरिथम माहीत नसते, पण मला प्लेन टेक्स्ट करायचा असतो. हा डिफरन्स आहे दोघांमध्ये. तर ते पाहू आपण याच्यामध्ये. त्यानंतर काही टेक्निक्स आहेत कन्व्हर्ट करण्याच्या. ह्या क्रिप्टोग्राफीमध्ये काही टेक्निक्स आहेत. तर आपण दोन टेक्निक्समध्ये याला डिवाइड केलेलं आहे. एक सबस्टिट्यूशन टेक्निक आणि दुसरं आहे ट्रान्सपोजिशन टेक्निक. सबस्टिट्यूशन म्हणजे काय, एक कॅरेक्टर दुसऱ्या कॅरेक्टरने सबस्टिट्यूट करायचा, त्याला सबस्टिट्यूशन टेक्निक म्हणतो. आणि ट्रान्सपोजिशन म्हणजे काय, मॅट्रिक्समध्ये रोचा कॉलम करायचा. पूर्ण रो असते त्याला कॉलम कन्व्हर्ट करून टाकायचा, आणि ज्या पद्धतीने आपण राईट केलेलं आहे त्याच्या विरुद्ध आपण राईट करायचा. म्हणजे मी जर कॉलम वाईज जर का तो रीड केला तर राईट करताना मी रो वाईज राईट करेल. हा ट्रान्सपोजिशनमध्ये. सबस्टिट्यूशन सिंपल आहे की ए हा कॅरेक्टर डीने रिप्लेस, डी हा कॅरेक्टर एने रिप्लेस करायचा. म्हणजे जिथे जिथे ए येईल तिथे तिथे मी डी टाकेल. मग बी काय होईल, डी च्या नंतर ई. डी इज रिप्लेस विथ ए, ई इज रिप्लेस विथ बी, मग सी च्या जागी एफ. हे चालत असेल. म्हणजे सबस्टिट्यूट करायचा, डी ला सबस्टिट्यूट करायचा ए च्या ठिकाणी, ई ला सबस्टिट्यूट करायचा बी च्या ठिकाणी. जिथे बी असेल तिथे ई येईल. म्हणजे एखादा आता इथे आपण हाच म्हटला सबस्टिट्यूशन, तर एस म्हणजे काय असेल, यू म्हणजे काय असेल, आणि जो काही टेक्स्ट तयार होईल दॅट इज कॉल्ड ॲज सायफर टेक्स्ट. तर हे सबस्टिट्यूशन टेक्निकमध्ये येईल. तर सबस्टिट्यूशन टेक्निकमध्ये कुठले कुठले मेथड्स आपण इथे पाहणार आहोत. एक आहे सिझर सिफर, सिफर म्हणा, सायफर म्हणा चालेल. हा सबस्टिट्यूशन टेक्निकचा एक अल्गोरिथम आहे. त्यानंतर मॉडिफाईड सिझर सायफर. त्यानंतर हे आपल्याला दोनच सिझर सायफर आणि मॉडिफाईड सिझर सायफर हे दोनच आपल्याला ह्या सिलेबसमध्ये दिले. त्यानंतर ट्रान्सपोजिशन टेक्निकमध्ये सिंपल कॉल्युमनर ट्रान्सपोजिशन टेक्निक आपण याच्या व्यतिरिक्त काही आहेत ते पण पाहणार आहोत. सिंपल कॉल्युमनर ट्रान्सपोजिशन टेक्निक हा ह्या टॉपिकमध्ये येणार. त्यानंतर पुढचा टॉपिक ह्या युनिटमध्ये असेल स्टेगनोग्राफी. हायडिंग अ पर्टिक्युलर डेटा इनटू पिक्चर. एखादा पिक्चर असेल, त्या पिक्चर फाईलमध्ये मी हाईड करतो दुसरा डेटा. हायडिंग डेटा इनटू पिक्चर फाईल, दॅट इज कॉल्ड ॲज स्टेगनोग्राफी. सो विल सी द प्रोसिजर ऑफ स्टेगनोग्राफी. त्यानंतर महत्त्वाचा एक टॉपिक आहे ह्या युनिटमध्ये असिमेट्रिक आणि सिमेट्रिक.
asymmetric and symmetric. Symmetric, asymmetric and symmetric and asymmetric. ह्या क्रिप्टोग्राफीमध्ये these are the types of cryptography, asymmetric cryptography and symmetric cryptography. याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत तर इंट्रोडक्शन टू सिमेट्रिक एन्क्रिप्शन. याचे एक्झाम्पल आपण एकच आहे याच्यामध्ये, हा एक अल्गोरिथम आपण इथे स्टडी करणार आहोत. डेस, दॅट इज डेटा एन्क्रिप्शन स्टँडर्ड, डेटा एन्क्रिप्शन स्टँडर्ड. त्यानंतर हा अल्गोरिथम झाल्यानंतर असिमेट्रिक क्रिप्टोग्राफीमध्ये डिजिटल सिग्नेचर, हा एक आपण अल्गोरिथम इथे हाऊ डिजिटल सिग्नेचर विल फॉर्म, हे आपण प्रॅक्टिकली सुद्धा करणार आहोत. तर हे ह्या थर्ड युनिटमध्ये असेल. चला पाहू आता फोर्थ युनिट काय आहे. फोर्थ युनिटमध्ये, ह्या NISTच्या फोर्थ युनिटमध्ये आपण फायरवॉल अँड आयडियाज पाहणार आहोत. फायरवॉल म्हणजे काय, फायरवॉल त्याची गरज काय आहे, नीड ऑफ फायरवॉल. त्यानंतर कुठले कुठले टाइप्स आहेत ह्या फायरवॉलचे टाइप्स आपण इथे पाहणार आहोत. जसे की पॅकेट फिल्टर आहे, त्यानंतर स्टेटफुल पॅकेट फिल्टर आहे, देन ॲप्लिकेशन गेटवेज आहेत आणि सर्किट गेटवेज आहेत. हे फायरवॉलचे टाइप्स आहेत. त्यानंतर फायरवॉलच्या पॉलिसीज काय असायला पाहिजे, फायरवॉल कशासाठी यूज करतात. व्हायरस थांबवण्यासाठी फायरवॉलचा यूज होत नाही, पण जे आउटसाइडर्स आहेत, जे नेटवर्कमध्ये, आपण नेटवर्क सिक्युरिटीबद्दल बोलत आहोत, तर नेटवर्कमध्ये अनवॉन्टेड एंटिटी एंटर झाली नाही पाहिजे, त्याला गेटवरच पकडल्या गेलं पाहिजे, तर त्यासाठी फायरवॉलची गरज पडते. आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत ते फायरवॉल. त्यानंतर फायरवॉल पॉलिसीज, कॉन्फिगरेशन्स कसे करायचं, फायरवॉलला कॉन्फिगरेशन कसं करायचं, त्यांना लिमिटेशन्स कोणत्या आहेत, आणि सोबत आपण हा एक कॉन्सेप्ट पण तिथे पाहणार आहोत, DMZ, दॅट इज अ डिमिलिटराइज झोन. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे याच्यामध्ये IDS. ह्या IDSमध्ये इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम, IDS मीन्स इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम. ह्यामध्ये आपण मिसयूज कसा होतो नेटवर्कचा ते पाहणार आहोत. त्यानंतर नेटवर्क बेस्ड त्याचे टाइप्स, नेटवर्क बेस्ड IDS अँड होस्ट बेस्ड IDS. म्हणजे कम्प्युटरवर सुद्धा आपण IDS टाकू शकतो, जसा फायरवॉल आपण प्रत्येक कम्प्युटरवर टाकू शकतो, तसा नेटवर्कमध्ये सुद्धा टाकू शकतो. तसंच नेटवर्क बेस्ड IDS आणि होस्ट बेस्ड IDS. तर फायरवॉल आणि IDS हे जवळपास सारखे काम करतात, पण त्याचं आर्किटेक्चर हे वेगळं असू शकते. त्यानंतर पुढचा जो युनिट आहे, शेवटचा युनिट ह्या सब्जेक्टमध्ये, तो युनिट आहे नेटवर्क सिक्युरिटी. आणि एक आता हे चॅप्टर, हा युनिट हा जनरल आहे. त्यानंतर सायबर सिक्युरिटी, त्यानंतर सायबर लॉ आणि सोबत कंप्लायन्स स्टँडर्ड. तर हे टॉपिक्स ह्या फिफ्थ युनिटमध्ये आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये नेटवर्क सिक्युरिटीमध्ये कुठले आपण आयटम्स कन्सिडर करणार आहोत. तर एक महत्त्वाचा आहे, आपण त्याला म्हणतो कर्बी रोज. हा एक प्रोटोकॉल आहे, हा सिक्युरिटीसाठी वापरला जातो. त्याचं वर्किंग कसं असेल आणि याचे कोणते कंपोनंट्स ह्या कर्बी रोज प्रोटोकॉलमध्ये असतात. त्यानंतर दुसरा एक आहे IP सिक्युरिटी. आता IP सिक्युरिटी म्हणजे काय, IP सिक्युरिटीचे फॉर्मॅट जर पाहिला आपण, IPv6 मध्ये हा जास्त महत्त्वाचा आहे.
5 लेयर्स आहेत, 4 लेयर्स आहेत आपल्याला माहीत आहे IPv6 एक मध्ये अजून एक लेयर टाकला जातो फॉर प्रोटेक्शन, फॉर सिक्युरिटी पर्पज. आपण त्याला IPsec म्हणतो. म्हणजे काय, IP सिक्युरिटी हा एक प्रोटोकॉल आहे. हा IPsec फॉर्म, IP सिक्युरिटी हा शॉर्ट फॉर्म, हा एक प्रोटोकॉल आपण त्यामध्ये एक्स्ट्रा ॲड करतो. तर तो काय असतो, तो कशासाठी यूज केला जातो, त्याचे वेगवेगळे प्रोटोकॉल्स कोणते आहेत. AH आहे, त्यानंतर ESP आहे, याचे मोड्स कोणते कोणते आहेत, IPsecचे मोड कोणते आहेत. ट्रान्सपोर्ट मोड, जसे ट्रान्सपोर्ट मोड आहे आणि टनेल मोड आहेत. AH ट्रान्सपोर्ट मोड, AH टनेल मोड, आपण ते डिटेलमध्ये पाहू नंतर. त्यानंतर ईमेल सिक्युरिटीमध्ये आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे काहीतरी मागच्या सेक्शनमध्ये. ACNमध्ये SMTP आपण पाहिलेलं आहे. आपण ह्यामध्ये PEM पाहणार आहोत आणि PGP पाहणार आहोत. हे आपण ईमेल सिक्युरिटीमध्ये, कशामध्ये पाहणार आपण, ईमेल सिक्युरिटीमध्ये आपण हे स्टडी करणार आहोत. त्यानंतर पुढचा जो टॉपिक येतो तो पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर. पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर, PKI, पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर, हा एक महत्त्वाचा पार्ट आहे PKI ह्या लास्ट युनिटमध्ये. याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन पाहू, PKIचा अर्थ काय होतो. त्यानंतर सर्टिफिकेट्स कोणते कोणते असतात. डिजिटल सर्टिफिकेट्स मीन्स डिजिटल सर्टिफिकेट्स, डिजिटल सिग्नेचर ज्याच्यावर असते, दॅट इज डिजिटल सर्टिफिकेट. त्यानंतर सर्टिफिकेट अथॉरिटी काय असते, म्हणजे आपण त्याला CA म्हणतो. सर्टिफिकेट अथॉरिटी कोण इश्यू करतो सर्टिफिकेट. त्यानंतर रजिस्ट्रेशन रेटी, आपल्याला आधी रजिस्टर करावं लागतो स्वतःला. त्यानंतर ते कोणाकडे करायची, ते अथॉरिटी कोणती आहे, त्याला आपण म्हणतो RA. त्यानंतर आपल्याला इश्यू करतो तो, सगळं काही चेक केल्यानंतर तो असतो सर्टिफिकेशन अथॉरिटी. आणि वेगवेगळे सर्टिफिकेटचे फॉर्मॅट्स हे आपण पाहणार याच्यामध्ये. त्यानंतर एक हा जो पार्ट आहे थेरॉटिकल पार्ट, हा आपण पाहू. त्याच्यामध्ये सायबर क्राईम आहे, सायबर सिक्युरिटी लॉ. त्यानंतर सायबर क्राईम म्हणजे काय, हॅकिंग काय असते, त्यानंतर डिजिटल फोर्जरी काय असते, सायबर स्टॉकिंग काय असते, त्यानंतर हरासमेंट काय असते, सायबर हरासमेंट, सायबर पोर्नोग्राफी काय असते, आयडेंटिटी थेफ्ट अँड फ्रॉड, हे पण आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. सायबर टेररिझम काय असते, सायबर डिफेमेशन काय असते. हे छोट्या छोट्या गोष्टी आपण ह्या सायबर सिक्युरिटी ह्या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतर सायबर लॉ, ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी आपल्याला काहीतरी गरज पडणार आहे, कोणाची तरी मदत घ्यावी लागणार आहे आपल्याला. म्हणून आपण सायबर लॉ काय असेल, त्याची गरज काय आहे, कोणत्या कोणत्या कॅटेगरीजमध्ये सायबर लॉ हा यूज होईल, क्राईम अगेन्स्ट इंडिव्हिज्युअल, गव्हर्नमेंट, प्रॉपर्टी, ह्या सगळ्या गोष्टी ह्या सायबर लॉमध्ये आपण पाहणार आहोत. आणि शेवटचा पॉईंट ह्या युनिटमधला तो आहे कंप्लायन्स स्टँडर्ड. कंप्लायन्स स्टँडर्ड म्हणजे काय, इम्प्लिमेंटेशन अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी मॅनेजमेंट सिस्टीम. दिस इज नथिंग बट कंप्लायन्स स्टँडर्ड. हा कंप्लायन्स स्टँडर्ड. ते ह्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्व्हॉल्ड असतात, जसे ISO आहे, ISO इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन, तर ISO 27001, त्यानंतर ISO 2000, त्यानंतर BS 25999, त्यानंतर PCI DSS, ITIL फ्रेमवर्क आणि COBIT फ्रेमवर्क. ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या कंप्लायन्स स्टँडर्डमध्ये स्टडी करणार आहोत. ह्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला टोटल 16 प्रॅक्टिकल्स आहेत. 16 आउट ऑफ 16 प्रॅक्टिकल्स यू कॅन परफॉर्म 14 प्रॅक्टिकल्स कंपल्सरीली. तुम्हाला 16 प्रॅक्टिकलपैकी 14 प्रॅक्टिकल्स हे कंपल्सरीली
परफॉर्म करायचे आहेत आणि एकदम सिम्पल प्रॅक्टिकल आहे. तुम्ही घरी बसून सुद्धा ते प्रॅक्टिकल परफॉर्म करू शकता. तुमच्याकडे कम्प्युटर आहे तर कम्प्युटरवर तुम्ही एक दोन सॉफ्टवेअर तुम्हाला डाउनलोड करून टाकायचे, जसं आपण SCNमध्ये केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला ह्या NIS मध्ये सुद्धा करायचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय असेल तर इन्स्टॉल, आता मी तुम्हाला प्रॅक्टिकलचे नावं सांगतो, किती सिम्पल प्रॅक्टिकल आहेत. इन्स्टॉल अँड कॉन्फिगर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर. Everybody should know this one. Why should only computer diploma engineering students? Other students also should know this one. And this is very simple. You can procure CD or you can procure the key of the software. तुम्ही नेटवरून विकत घेऊ शकता की आणि सिम्पली CD सुद्धा विकत घेऊ शकता. तर ते आपण पाहू कसं करायचं आहे ते. देन सेटअप ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट्स. जर तुमची ऑपरेटिंग सिस्टीम लिगल आहे तर तुम्हाला अपडेट्स, म्हणजे आपण आज पाहिलं तिथे ऑपरेटिंग सिस्टीम सिक्युरिटीमध्ये की अपडेट्स कसे करायचे. तर हे सगळ्यांना माहिती आहे अपडेट कसं करायचं आहे ते. तर हा पहिला प्रॅक्टिकल आहे. दुसरा प्रॅक्टिकल आहे परफॉर्म बॅकअप अँड रिस्टोर ऑफ द सिस्टीम. म्हणजे त्या पर्टिक्युलर आपण जो काही टास्क करत आहोत, जॉब करत आहोत, त्याचा एक बॅकअप आपल्याला रेग्युलरली घ्यायचा आहे. सो दॅट इफ समटाइम्स your data get crashed or your computer crashed, at that time this data can be used as a backup and you can restore that also. थर्ड प्रॅक्टिकल आहे सेटअप पासवर्ड टू ऑपरेटिंग सिस्टीम अँड ॲप्लिकेशन. आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीमला युजर नेम क्रिएट करून त्याला पासवर्ड टाकायचा आहे किंवा ॲप्लिकेशनला तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. यू कॅन डू दॅट इन थर्ड प्रॅक्टिकल. फोर्थ प्रॅक्टिकल अप्लाय सिक्युरिटी टू फोल्डर और ॲप्लिकेशन युझिंग ॲक्सेस परमिशन अँड व्हेरीफाय. आपल्याला माहीत आहे ना RWX हे ॲक्सेस परमिशन आहे, त्याला तुम्ही अप्लाय करायचं फाईलला, त्या फोल्डरला, आणि सिक्युरिटी प्रोव्हाइड करायची. ते चौथ्या प्रॅक्टिकलमध्ये आहे. पाचवं प्रॅक्टिकल आहे सिम्पल आहे, राईट अ प्रोग्राम टू इम्प्लिमेंट सीझर सिफर. हे मध्ये तुम्हाला एक प्रोग्राम लिहून काढायचा आहे सीझर सिफरचा. जेव्हा सेकंड चॅप्टर तुमचं थर्ड युनिट जेव्हा तुमचं होईल चालू क्रिप्टोग्राफी, तर त्यावेळेस तुम्हाला हे प्रॅक्टिकल परफॉर्म करायचं आहे. आपण पाहू थेरॉटिकल प्रॅक्टिकल्स आधी घेऊन टाकू, नंतर मग जे युनिटवर आधारित आहेत ते आपण नंतर करू. त्यानंतर राईट अ प्रोग्राम टू इम्प्लिमेंट वर्नॅम सिफर. हे दोन प्रॅक्टिकल तुम्हाला ऑप्शनल आहेत, तुम्ही करा अगर नका करू. क्रिएट अँड व्हेरीफाय हॅश कोड फॉर गिवन मेसेज. तर हॅश कोड आता ॲक्च्युली एक सॉफ्टवेअर आहे, क्रिप्टूल नावाचं सॉफ्टवेअर आहे, तुम्हाला ते डाउनलोड करायचं आहे आणि यू कॅन परफॉर्म द प्रॅक्टिकल. क्रिप्टूल नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. ह्या सॉफ्टवेअरला तुम्हाला तुमच्या कम्प्युटर सिस्टीमवर इन्स्टॉल करायचं आहे आणि यू कॅन परफॉर्म द प्रॅक्टिकल आफ्टर द 7व्या प्रॅक्टिकल असून तर शेवटच्या प्रॅक्टिकलपर्यंत तुम्हाला हा क्रिप्टूल यूज होणार आहे. अप टू 6 प्रॅक्टिकल थेरॅटिकल प्रॅक्टिकल्स यू कॅन परफॉर्म दिस व्हेरी इझिली. देन राईट अ प्रोग्राम टू इम्प्लिमेंट रेल फेन्स टेक्निक. आता ते पुढचं जे आहे क्रिप्टोग्राफीचा युनिट त्याच्यावर आधारित आहे, तर हे तुम्हाला प्रोग्राम करता येईल. राईट अ प्रोग्राम टू इम्प्लिमेंट सिम्पल कॉलमनर ट्रान्सपोजिशन टेक्निक. आता हे सबस्टिट्यूशन आणि ट्रान्सपोजिशन हे दोन टेक्निक्स आहेत, त्याच्यावर दोन प्रॅक्टिकल्स तुम्हाला प्रोग्राम करायचे आहेत ते. त्यानंतर 10th प्रॅक्टिकल आहे क्रिएट अँड व्हेरीफाय डिजिटल सिग्नेचर युझिंग दिस क्रिप्टूल. डिजिटल सिग्नेचर क्रिएट करायची आणि त्याला व्हेरीफाय करायची आहे, तर हे क्रिप्टूल तुम्हाला यूज करायचं आहे. यूज स्टेग्नोग्राफी ते पण क्रिप्टूलच यूज करायचं आहे तिथे आपल्याला. टू एनकोड अँड डिकोड द मेसेज युझिंग एनी टूल, दॅट मीन्स दिस क्रिप्टूल. 12वं प्रॅक्टिकल आहे इन्स्टॉल फायरवॉल ऑर ऑन एनी ऑपरेटिंग सिस्टीम. तुम्हाला फायरवॉल इन्स्टॉल करायचं आहे कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर, तर आपण लिनक्सवर करून पाहू ते. कॉन्फिगर फायरवॉल सेटिंग ऑन एनी ऑपरेटिंग सिस्टीम. फायरवॉल सेटिंगसुद्धा तुम्हाला ते करायचं आहे, इन्स्टॉल करायचं आहे पहिले आणि त्यानंतर त्याला कॉन्फिगर करायचं आहे. 12वं प्रॅक्टिकल. 13th प्रॅक्टिकल आहे क्रिएट अँड व्हेरीफाय डिजिटल सर्टिफिकेट युझिंग क्रिप्टूल. डिजिटल सिग्नेचर आणि डिजिटल सर्टिफिकेट हे तुम्हाला क्रिप्टूल यूज करून प्रॅक्टिकल परफॉर्म करायचं आहे. त्यानंतर 14th प्रॅक्टिकल आहे ईमेल ट्रॅकर प्रो तुम्हाला यूज करायचा आहे. हा एक छोटा सॉफ्टवेअर आहे ईमेल ट्रॅकर प्रो. हा पहिला सॉफ्टवेअर, दुसरा सॉफ्टवेअर, हे दोन सॉफ्टवेअर तुम्हाला
डाउनलोड करून घ्यायची आहे तुमच्या कम्प्युटर सिस्टीमवर. तर हा जो क्रिप्टूल आहे तो तुम्हाला जिथे जिथे युजिंग टूल म्हटलेला आहे तर तिथे तुम्हाला यूज करायचा आहे. आणि हा स्पेशल तिथे मेन्शन केलेला आहे ईमेल ट्रॅकर प्रो तुम्हाला यूज करायचा आहे. आणि ओरिजिन ऑफ ईमेल कशासाठी यूज होतो, मला ईमेल कुठून आला, त्याचा ओरिजिन काय आहे हे मला तपासायचं आहे, तर मला हा सॉफ्टवेअर तिथे यूज करायचा आहे. त्यानंतर 15 प्रॅक्टिकल नंबर आहे ट्रेस द पाथ ऑफ वेबसाईट युझिंग ट्रेसर्ट. आता तिसरं आहे ट्रेसर्ट. हे एक छोटी युटिलिटी आहे, एक कमांडच आहे एक प्रकारची. तर ट्रेसर्ट यूज करायचं आहे तुम्हाला आणि त्या वेबसाईटचा पाथ कोणता आहे, त्याला किती हॉप्स लागले, किती तिथे राउटर्स त्यांनी पार केलेत हे पाहण्यासाठी आपल्याला ट्रेसर्टची गरज पडते. हे युटिलिटी आहे. आणि 16 प्रॅक्टिकल आहे PGP ईमेल सिक्युरिटी. सो यू कॅन जनरेट द पब्लिक अँड प्रायव्हेट की. जेव्हा आपण असिमेट्रिक की क्रिप्टोग्राफी म्हणतो त्यावेळेस त्याला 2 की लागतात. सिमेट्रिक म्हटल्यानंतर एकच की लागते एन्क्रिप्ट करण्यासाठी आणि डिक्रिप्ट करण्यासाठी. पण एन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शनसाठी वेगवेगळ्या 2 कीज जर असतील, असिमेट्रिक की म्हणतो आपण त्याला. एक असेल प्रायव्हेट की, दुसरी असेल पब्लिक की. ठीक आहे, एक पब्लिक की एन्क्रिप्ट करण्यासाठी आणि प्रायव्हेट की डिक्रिप्ट करण्यासाठी. ठीक आहे, ह्या 2 की प्रत्येक व्यक्तींकडे, म्हणजे मी असेल, तुम्ही असाल, कोणी असेल, तर प्रत्येकाकडे काय असेल 2-2 कीज असतील. एक पब्लिक की, एक प्रायव्हेट की. पब्लिक की सगळ्यांना माहिती असते, प्रायव्हेट की फक्त मला माहिती असेल, फक्त तुम्हाला माहिती असेल तुमची, ती डिस्क्लोज करत नसतात. ठीक आहे, तर हे तुम्हाला जनरेट करायचं आहे आणि ह्या 2 की यूज करून एखादा मेसेज तुम्हाला इनक्रिप्ट करायचा आहे आणि डिक्रिप्ट करायचं आहे. हे असे 16 प्रॅक्टिकल आहे. त्याच्यापैकी तुम्हाला 14 प्रॅक्टिकल परफॉर्म करायचे आहेत. तर याच्यामध्ये 25 मार्काचा ESC आहे. यू कॅन यूज द डिफरंट बुक्स लाईक पीटर गोलमन, अतुल कहाटे. Basically for NIS you can use cryptography and network security. टायटलचं त्या बुकचं टायटल आहे क्रिप्टोग्राफी अँड नेटवर्क सिक्युरिटी बाय अतुल कहाटे, विलियम स्टॅलिंग्स, देन गोडबोले. हे 3 बुक्स तुम्हाला मी सांगितले. अतुल कहाटे क्रिप्टोग्राफी अँड नेटवर्क सिक्युरिटी, सेम टायटल गोडबोलेचं. आणि तुम्हाला ते दोन्ही बुक्स, एकच बुक दोन्ही ऑथर अतुल कहाटे आणि गोडबोले हे एकत्र मिळू शकतात. विलियम स्टॅलिंग्सचं नेटवर्क सिक्युरिटी आणि क्रिप्टोग्राफी बुक्सचे टायटल वेगवेगळे आहेत पण ऑथर एकच आहे. यू कॅन यूज दॅट ऑल्सो. ठीक आहे, तर आपण इथे थांबूया आणि नेक्स्ट टाईम विल स्टार्ट द ॲक्च्युअल सिलेबस.